नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भारती करिअर अकॅडमी जालना यामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहत आहोत की आज आपला कृषी सेवकचा पहिल्या शिफ्टचा पेपर झालेला आहे. या पहिल्या शिफ्टच्या पेपरमध्ये जी काही प्रश्न तुम्हाला आलेली आहेत किंवा कुठल्या भागावरून प्रश्न आलेत हे आपल्याला बघायचे. मराठीचा जो काही भाग होता हा अतिशय सोपा पद्धतीचा आलेला आहे कृषी सेवकच्या पेपरला पहिल्या शिफ्टला. बघा, यामध्ये काय शब्दसंग्रहावरून काही प्रश्न आले होते तुम्हाला. ठीक आहे, शब्दसंग्रहावरून काय आलेले आहेत प्रश्न आलेले आहेत हे लक्षात घ्या. जाताना शब्दसंग्रह बघून जा, यावरून तुम्हाला प्रश्न आलेले 3 ते 4 प्रश्न जवळपास. ठीक आहे, त्यानंतर रिकाम्या जागा भरा, म्हणजे ज्याच्यामध्ये म्हणी वगैरे पूर्ण करायचे आहेत, याच्यावरूनही सुद्धा काही प्रश्न तुम्हाला विचारले गेलेले आहेत. त्यानंतर महत्वाचं म्हणजे समानार्थी शब्द पण आलेत पेपरमध्ये आणि विरुद्धार्थी शब्द सुद्धा पेपरवाल्यांनी इथं विचारलेत. म्हणजे मराठीचा एकंदरीत सर्व भाग जो काय आहे शिफ्ट 1 मध्ये हे अतिशय सोप्या पद्धतीचे प्रश्न विचारलेत. त्यामध्ये संधीचेही काही प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतील. संधीवरूनही काही प्रश्न आलेले आहेत. आतापर्यंत आलेल्या माहितीनुसार या भागावरून तुम्हाला प्रश्न पेपरमध्ये विचारलेत. त्यानंतर समासावरून प्रश्न आलेत, लक्षात घ्या. ठीक आहे, काही प्रश्न समासावरून पण आलेले आहेत काही शिफ्टमध्ये काही विद्यार्थ्यांना, आणि काही विद्यार्थ्यांना म्हणी पूर्ण करा म्हणून सुद्धा प्रश्न आलेले आहेत. म्हणजे एकंदरीत आरोग्य सेवक जो काही कृषी सेवकचा पेपर आहे, या कृषी सेवकच्या पेपरमध्ये आलेले प्रश्न मराठीचे अतिशय सोप्या भागावरून प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये विचारले होते. तसेच त्यांनी पुढचा जो काही भाग आहे याच्यामधला इंग्रजीचा, हा मात्र थोडासा अवघड भागावरून काही प्रश्न विचारलेत. काही सोपे पण भाग आहेत त्यामध्ये, लक्षात घ्या. पण त्यांनी इंग्रजीचा उतारा पण विचारलाय. अलग लक्षामध्ये एक उतारा तुम्हाला त्यामध्ये आलेला आहे आणि त्याचे काही क्वेश्चन्स आहेत त्यांनी ते तुम्हाला सोडवायचे होते. आता जे विद्यार्थी आहेत ज्यांना इंग्लिशचे प्रॉब्लेम्स आहेत, अशा विद्यार्थ्यांना मात्र या उतार्यावरून प्रश्न काही सोडता आलेले नसतील किंवा काही प्रमाणामध्ये हे त्यांना अवघड जाण्याची शक्यता आहे. दुसरा जो काही आहे तो म्हणजे काही विद्यार्थ्यांना एरर वरून प्रश्न आलेले आहेत. एरर पण शोधायचे होते. सेंटेन्स मध्ये तुम्हाला एरर दिलेले आहेत, हे सुद्धा शोधायला तुम्हाला आलेले आहेत. फिल इन द ब्लँक्स म्हणजे तुम्हाला ग्रामरचा जो काही पोर्शन आहे हा त्यामध्ये विचारलाय प्रामुख्याने. त्यानंतर हे कंपल्सरीच येत आहेत, लक्षात घ्या. सिनोनिम्स आणि अँटोनिम्स यामध्ये तुम्हाला प्रश्न पेपरमध्ये विचारलेत. काही समानार्थी आणि विरुद्धार्थी इंग्रजी मधले, अलग लक्षात. आपण सिनोनिम्स आणि अँटोनिम्स असं म्हणतो, या भागावरून सुद्धा पेपरमध्ये प्रश्न विचारले आहेत. त्यानंतर फेजेस वरून सुद्धा प्रश्न तुम्हाला आलेले आहेत. तेही जाताना तुम्हाला बघून जायचे. शिफ्ट 2 वाले जे काही विद्यार्थी आहेत यांना तुम्हाला पाहता येईल. आणि ग्रामरचा जो काही भाग आहे त्यावरून तुम्हाला क्वेश्चन्स लिहायचे आहेत किंवा ते आले होते. नाउन्स, प्रोनाउन्स, वर्ब, अलग लक्षामध्ये ॲडव्हर्ब, हे तुम्हाला फिल इन द ब्लँक्स मध्ये काय करायचं होतं, कन्वर्ट करायचं होतं. अशा पद्धतीनं काही मॉडरेट आपण असं म्हणू शकतो सोपा आणि काही इंग्रजीचा भाग अवघड, अशा पद्धतीचे 2 भागावरून यामध्ये प्रश्न तुम्हाला विचारले होते. हे पहिल्या शिफ्टला आलेले कृषी सेवकाचे इंग्रजीचे प्रश्न आहेत. त्यानंतर जीकेचा जो काही भाग आहे हा मात्र प्रामुख्याने काही प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांना सोपा आलाय. अलग लक्षामध्ये जो काही जीकेचा भाग आहे यामध्ये तुम्हाला फक्त मागच्या 3 महिन्यातल्या जे काही चालू घडामोडी आहेत याच्यावरूनच प्रश्न विचारलेत त्यांनी, अलग लक्षामध्ये. त्याच्यानंतर भूगोलावरून सुद्धा प्रश्न विचारले. 3 ते 4 प्रश्न तुम्हाला भूगोलावरून सुद्धा विचारलेले आहेत. त्यानंतर पुढचा जो काही भाग आहे तुमचा बघा, इतिहासावरून सुद्धा प्रश्न आलेत, पण काही सोपे प्रश्न आलेत, अवघड प्रश्न नाहीयेत. अतिशय सोप्या पद्धतीचे प्रश्न तुम्हाला विचारले आहेत. त्यामुळं विद्यार्थ्यांनी जात असताना इतिहास, भूगोल आणि चालू घडामोडी जे काही मागच्या 3 महिन्यापूर्वीच्या आहेत, या 3 महिन्यापूर्वीच्या चालू घडामोडी पाहून जाण्याचा प्रयत्न करावा. ठीक आहे, पुढचा बघा, पुढचा जो काही भाग आहे रिझनिंगचा, गणित आणि बुद्धिमत्ता, म्हणजे याच्यातले प्रामुख्याने रिझनिंग वरून तुम्हाला प्रश्न आलेत. आणि रिझनिंग वरून जे काही प्रश्न आलेत हे मात्र काही प्रमाणामध्ये अवघड प्रश्न आहेत आणि एकाच प्रश्नाहून 3 4 प्रश्न आले, जसे की पझल्स आहेत आणि पझल्स मध्ये तुम्हाला खूप कॉम्प्लिकेटेड उदाहरणं आली. म्हणून विद्यार्थ्यांनी रिझनिंगचा जो काही भाग आहे हे पझल्स, त्याच्यानंतर सिटिंग अरेंजमेंट आणि अल्फान्यूमेरिकल सिरीज. आता अल्फान्यूमेरिकल सिरीज मात्र थोड्या कोडिंग, डिकोडिंग, त्यानंतर नंबर सिरीज असे जे काही आहेत हे पार्ट्स तुम्हाला प्रामुख्याने इझी पार्ट्स म्हणून आलेत. मात्र सिटिंग अरेंजमेंट आणि पझल्स हे जे काही पार्ट्स आहेत यावरून, डायरेक्शन यावरून मात्र काही प्रमाणामध्ये तुम्हाला अवघड प्रश्न पेपरमध्ये पाहायला मिळतात. तर अशा पद्धतीचा होता आजचा जो काही पहिला जो काही शिफ्ट झालेला आहे या पहिल्या शिफ्टचा पेपर. तर विद्यार्थ्यांनी जात असताना या भागावरून मात्र जास्तीत जास्त प्रश्न करून जाण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून काही प्रश्न आपल्याला सोप्या प्रमाणात जातील. चालू घडामोडीचा भाग मात्र मागच्या 3 महिन्यापर्यंत आलेले जे काही चालू घडामोडी आहेत ह्या पेपरमध्ये तुम्हाला प्रामुख्याने पाहायला
मिळालेले आहेत. तसेच नवीन शिफ्ट जी काही येणार आहे त्या नवीन शिफ्टचे जे काही प्रश्न आहेत, कोणत्या प्रकारचे प्रश्न आले होते आज, हे सुद्धा प्रश्न आपण पुढच्या लेक्चर्समध्ये टाकण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे. व्हिडिओ आवडलास तर लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा.